श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. 23 मे 2024 रोजी येत आहे बुद्ध पौर्णिमा. बुद्ध पौर्णिमा म्हणजेच गौतम बुद्धांची जयंती. याच दिवशी गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. विशेष म्हणजे याच दिवशी गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण म्हणजेच मृत्यू झाला. बुद्ध पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. तर आपण आज या व्हिडिओमध्ये या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे, तर तो उपाय जाणून घेणार आहोत. आईनं आपल्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी, मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि तो दिवा कशा प्रकारे प्रज्वलित करायचा आहे, या दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांसंबंधित विशेष काळजी असते, चिंता असते. आणि मग तुम्ही जर काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय, काही सेवा जर करत असाल, तर तुमच्या मुलांवरची ही जी काही संकट आहेत, बाधा आहेत, तर ते दूर होण्यासाठी मदत होते. आपल्या मुलांचे जर विवाह ठरत नसतील किंवा शिक्षणासंबंधित, नोकरी संबंधित, व्यवसायासंबंधित जर काही अडचणी असतील, मुलं जर सतत आजारी पडत असतील किंवा नोकरीमध्ये, अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये मागे पडत असतील, कोणत्या ना कोणत्या अडचणी तुमच्या मुलांना येत असतील, तर त्यासाठी आपण हा उपाय मी आज जो सांगणार आहे, तर तो उपाय करायचा आहे. कितीही मोठं संकट असेल, कितीही मोठं विघ्न असेल, तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मुलावर एखाद्याने जरी करणी बाधा केली असेल किंवा काळी जादू केली असेल, ग्रह दोष असतील, वास्तू दोष असतील, तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. आता मी जो तुम्हाला हा उपाय सांगत आहे, तर हा उपाय तुम्ही बुद्ध पौर्णिमेला करायचा आहे. त्याचबरोबर दर महिन्याला अमावस्या, संकष्टी, एकादशी, तसेच दर महिन्याला कोणता ना कोणता सणवार हा येत असतो, तर त्या सणावाराला देखील तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. कारण कोणताही सण हा कोणत्या ना कोणत्या विशिष्ट देवी देवतेला समर्पित असतो आणि त्या दिवशी तुम्ही जर असे काही उपाय, सेवा जर करत असाल, तर त्याचं तुमच्या मुलांना निश्चित फळ प्राप्त होत असतं. आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत, तर हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे. जर आईला काही कारणास्तव शक्य झालं नाही, तरी वडिलांनी केला तरी देखील चालेल. आणि वडिलांना देखील जमत नसेल, तर घरातील एखाद्या व्यक्तीनं केला तरी चालेल. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तर या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आईनं आपल्या मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर खडे मीठ, त्याचबरोबर गंगाजल मिसळायचं आहे आणि या पाण्याने आपल्या मुलांना स्नान घालायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला एक छोटासा तुरटीचा खडा अवश्य टाकायचा आहे. तुरटीचा खडा ही आपल्या मुलांवरची नकारात्मकता दूर करण्यासाठी असतो. त्याचबरोबर तुमच्या मुलाच्या शरीरावरती जी नकारात्मकता पसरलेली आहे, तर ती या वस्तू सर्व टाकल्यामुळे ही नकारात्मकता दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केली जाते, सेवा केली जाते. माता लक्ष्मीला आपल्या मुलांवरची सर्व संकट, विघ्न, बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. या दिवशी तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे किंवा एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. अशा विशिष्ट तिथींना जर तुम्ही कणकेचा किंवा मातीचा जर दिवा देवासमोर, देवी देवतांसमोर प्रज्वलित करत असाल, तर त्याचं तुम्हाला विशेष फळ प्राप्त होत असतं. आणि त्यामुळे तुम्हाला असा दिवा या दिवशी प्रज्वलित करायचा आहे, अखंड दिवा. त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे, पिवळी मोहरी चिमूटभर घालायची आहे, 2 लवंग घालायचे आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला दिवसभर प्रज्वलित ठेवायचा आहे. आता हा जो उपाय आपण जाणून घेणार आहोत, तर हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर हा उपाय करत असताना दिवसभर शक्य असेल तर आईनं आपल्या मुलांसाठी उपवास करायचा आहे. जवळपास जर माता लक्ष्मीचं मंदिर असेल, तर त्या ठिकाणी जाऊन माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. आपल्या मुलावरची सर्व विघ्न, संकट, बाधा दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे. तर आईनं मुलांसाठी कणकेचे 8 दिवे बनवून घ्यायचे आहेत. हे दिवे बनवत असताना गव्हाच्या पिठाची कणिक घ्यायची आहे. त्याचबरोबर यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही देशी गाईचं तूप घालू शकता आणि हे पीठ तुम्हाला मळायचं आहे. पीठ मळत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण केल्यामुळं माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. कारण ज्या ठिकाणी
भगवान श्रीहरी विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं वास्तव्य हे नेहमी असतं आणि त्यामुळे कधीही माता लक्ष्मीचं नामस्मरण करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण हे अवश्य आपल्याला करायचं आहे। आणि असे करत आपल्या मुलांवरची सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी यांना प्रार्थना करत आपल्याला ही कणिक मळायची आहे। या कणकेचे 8 दिवे तयार करायचे आहेत। त्यानंतर हे दिवे तुम्ही दिवसभरात कधीही बनवले तरी चालतील, असं नाही की तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेलाच हे दिवे करायचे आहेत। तर दिवसभरात तुम्ही कधीही वेळ मिळेल त्यावेळेला हे दिवे बनवून ठेवायचे आहेत, परंतु उपाय हा आपल्याला तिन्ही सांजेलाच करायचा आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वात असेल तर ती कलाव्याची वात घालायची आहे, नसेल तर तुम्ही देवाचा दिवा लावण्यासाठी जी वात वापरत असाल तर ती लावायची आहे। कलाव्याची शक्यतो लावल्यास त्याचा तुम्हाला अधिक फळ प्राप्त होणार आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे, चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे, 2 लवंगा घालायच्या आहेत आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि असे हे 8 दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत। यानंतर यातील एक दिवा उचलून तुम्हाला तुमच्या तुळशी मातेजवळ लावायचा आहे। तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। प्रदक्षिणा घालत असताना मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे, कारण भगवान श्रीहरी विष्णू ज्या ठिकाणी तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी, त्यामुळे तुम्हाला तिथं नामस्मरण करायचं आहे। तुमच्या मुलावरची सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला भगवान श्रीहरी विष्णूंना अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे। त्यानंतर जे 2 दिवे आहेत तर ते 2 दिवे तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येते, सुख येतात, तसेच दुःख देखील याच ठिकाणाहून येत असते आणि म्हणूनच तुमच्या या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला हे 2 दिवे प्रज्वलित करायचे आहे। हे दिवे प्रज्वलित केल्यामुळे या दिव्याच्या प्रकाशाने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत। आता उरलेले जे 5 दिवे आहेत तर त्याचा आपल्याला उपाय करायचा आहे। आता समजा तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर त्यांचा प्रत्येकासाठी वेगवेगळे दिवे करण्याची काहीही गरज नाही। याच 5 दिव्यांचा आपल्याला उपाय करायचा आहे। तर आपल्या देवघरातील देवी देवतांची, माता लक्ष्मीची पुन्हा एकदा पूजा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आहे। जर शक्य नसेल तर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचा, बीजमंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। माता लक्ष्मीच ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे, जेणेकरून आपले हे जे दिवे आहेत तर ते अभिमंत्रित होईल। आणि हे म्हणत असताना तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते दिवे घेऊन या आपल्या देवी देवतांना ओवाळायचं आहे। ओवाळत आपल्याला हे सर्व बोलायचं आहे। जर तुम्हाला श्री सुक्तम, श्री महालक्ष्मी अष्टकम येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देखील श्रवण करू शकता। त्याचबरोबर अशा प्रकारे आपली ही सेवा झाल्यानंतर आपल्या मुलीला या देवघरासमोर तुम्हाला एखाद्या पाटावर किंवा खुर्चीवर बसवायचं आहे आणि हे जे अभिमंत्रित आपण केलेले दिवे आहेत तर या दिव्याने तुम्हाला ओवाळायचं आहे। 7 वेळा तुम्हाला या दिव्याने या मुलांना ओवाळायचं आहे, डोक्यापासून पायापर्यंत असं घड्याळाच्या काठ्याप्रमाणे तुम्हाला ओवाळायचं आहे। ओवाळत असताना तुमच्या मुलावर जी काही विघ्न आहेत, संकट आहेत, बाधा आहेत किंवा आजारपण असेल, विवाह ठरत नसेल, कोणतीही कितीही मोठी अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। आणि अशा प्रकारे ओवाळून झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर दुसऱ्या मुलाला देखील तुम्हाला या प्रमाणेच बसवायचं आहे आणि ओवाळायचं आहे। आणि ओवाळून झाल्यानंतर लगेचच हे दिवे आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहेत आणि घराच्या बाहेर नेऊन एका बाजूला तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून कोणाला त्यापासून इजा होणार नाही, परंतु चुकूनही दिवे हे विझवायचे नाहीत। त्याचबरोबर तुम्हाला जर ओवाळत असताना किंवा देवाची पूजा करत असताना जर हे दिवे विझत असतील तर त्यामध्ये तुम्हाला आणखी देशी गाईचं तूप घालायचं आहे। जर देशी गाईचं तूप नसेल तर तुम्ही जे तेल वापरत असाल देवासाठी किंवा मोहरीचं तेल वापरलं तर देखील चालेल आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। त्याचबरोबर वाहत्या पाण्यात जर शक्य होत असेल तर हे दिवे तुम्ही लगेच वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकता आणि ते नसेल तर तुम्ही हे जे दिवे आहेत तर ते दुसऱ्या दिवशी धुवायचे आहेत स्वच्छ आणि ते आपल्याजवळ असणाऱ्या गोमातेला अवश्य खाऊ घालायचे आहेत। आणि यामध्ये ज्या 2 लवंगा होत्या तर त्या लवंगा आणि पिवळी मोहरी तर ती तुम्हाला घरामध्ये जाळून टाकायची आहे, म्हणजेच त्याचे तुम्हाला धूर करून टाकायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे हा उपाय झाल्यानंतर पुन्हा एकदा आईनं घरामध्ये यायचं आहे। घरामध्ये आल्यानंतर एका वाटीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी एक ओंजळभर घ्यायची आहे। त्यावरती तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे। त्यावरती तुम्हाला भीमसेनी कापूर ठेवायचं आहे। या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरलेल्या आहे, तुमच्या घरावरती जी विघ्न आहेत तर ते दूर करणाऱ्या या वस्तू आहेत। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जी सुख समृद्धी टिकत नाही, पैसा टिकत नाही तर त्यासाठी देखील हा अत्यंत प्रभावी उपाय आहे।
आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला या वस्तू जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला या फिरवायच्या आहेत। अगदी टॉयलेट बाथरूम ज्या ज्या ठिकाणाहून तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरते, आपल्या घरावरती विघ्न येतात, तर त्या ठिकाणी त्याचबरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्याला 7 वेळा हे फिरवायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। हे करत असताना तुमचे दरवाजे खिडकी संपूर्ण उघडे ठेवायचे आहेत। त्याचबरोबर मुलांसाठी हा जो उपाय करत असताना आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांतता हवी, अगदी शांतपणे हा उपाय करायचा आहे। त्याचप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे दर अमावस्या, पौर्णिमा, संकष्टी, एकादशी त्याचबरोबर इतर सणवार येतील तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय अवश्य करायचा आहे आणि हा उपाय केल्याने तुमच्या मुलांवरची सर्व विघ्न, संकट, बाधा दूर होण्यास नक्की मदत होणार आहे। अभ्यासात, व्यवसायात, नोकरीत त्यांची प्रगती होणार आहे, यश मिळणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते। ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।